तांडा आहे, रेवा तांड्यामध्ये तुम्ही बघू शकता. आज जनताला बघायला पाहिजे की आपण कसे लोकांना आपण निवडून देतोय. आज हे लोकांची अवस्था बघा, हे लोकांची अवस्था कशी आहे. एक मिनिट, आजी इकडे या. हे घर आहे, हे घर आहे आणि असे एक मिनिट 5 मिनिट असे घर, ये घरची अवस्था तुम्ही बघू शकता. महाराष्ट्राची पूर्ण जनताला मी बोलते, असे घर तुम्ही बघू शकता. आणि तिकडच्या घर हे देखो, इनका सामान असे पडा हुआ आहे, हे सामान बघा. आणि असं हे लोकांचे असे घर हे शासन प्रशासन पाडताय. पण मुंबईमध्ये, पुण्यामध्ये आणि और काही ठिकाणी असे आहेत. आमदार खासदारांचे जितके बंगले आहेत ते सगळे अनलिगल बनलेले आहेत. तरी पण ते बंगलेला कोणीही पाळत नाही. पण ते गोरगरीब जनताला, ज्यांचे मतदानावरती हे लोक निवडून येत आहे, ते लोकांचेही घर ते लोक पाडताय. त्यांच्या पावर घेऊन हे लोक पावर देत आहे. नंतर हे लोक पावरचा गैरवापर करून शासन प्रशासनला पुढे करून आज हे लोक सांगताय ताई आम्ही कुठे जाणार. आज त्या लोकांची डोक्यावरती छत नाहीये. जरी पाऊस आला तर हे लोक कुठे जाणार. हे आजी आहे, तुमच्या मुलगा, ह्यांचा मुलगा, माझा मुलगा. हा, सो सांगा तुम्ही. माझा मुलगा आहे, एक दवाखान्यामध्ये आहे आणि एका मुलाची अशी परिस्थिती केलेली आहे. आमची गोरगरीब 2 महिन्यापासून त्यांचा मुलगा हॉस्पिटलमध्ये आहे. ते ताई आहे, सांगा तुमच्या. माझे पण मालक आजारी आहेत. सगळे बिमार असताना कोणी आजारी असताना कोणी सहकार्य केले नाही. मी एकटेच उन्हामध्ये सगळ्या इळ बसले, पण मला कोणी मदत सुखा केली नाही. एक मिनिट इधर आहे. आणि हे महिलांची परिस्थिती बघा कशी आहे. हे रोज फक्त 150-200 रुपयासाठी काम करणारे लोक आहे. तरी पण ह्यांची जगावरती शासनाच्या गोडाऊन करायच्या करून दाखवा. इकडे या एक मिनिट. आणि हे घर असे आहे, असे घर आहे, ते पण पाडायचं आहे. हे घरची अवस्था दाखवा. इकडे या भाऊ. हे घर आहे ऑलरेडी. हे घर बघा कसे घर आहे. आणि हे घर पाडू शकतात. हे घर पण पाडायची व्यवस्था केली आहे आणि घरकुल दिलेला आहे. 2-3 किस्त आलेली आहे. है ना? 2-3 घरकुलची किस्त पण आलेली आहे. 2-3 हप्ते पडलेले आहेत. एक हप्ते पडलेले आहेत. 15 पडलेले, मला 70 पडलेले. तरी पण आज या जगावरती शासकीय कार्यालय, शासकीय गोडाऊन करायचे आहे. त्याच्यासाठी हे सगळे लोकांचे जे असे घर होते ते शासकीय लोकांनी पाळलेले आहे. ते खूप चुकीचं आहे. गोरगरीब आपले मतदातावर, आणि हे सगळे ऊसतोड कामगार आहे, ते आज कुठे आहे. ऊसतोड कामगारांचे नावावर जे इथे तिथे आंदोलन करणारे लोक आहे, शेतकरी लोकांचे नावावर जे लोक आंदोलन करत फिरता इकडे तिकडे, आता कुठे आहे. या यांच्यासाठी कोणी येता, या कोणी शेतकरी लोकांचे असे मतदानवरती तुम्ही जगतोय फक्त. आणि आज कुठे गेले सगळे. हे लोकांवरती अन्याय मी होऊ देणार नाही. असं चेपल्या सहित पाया पडते. आज आमची कुणीच काळजी घेईना. खाल्ला पेला असं कुणी विचारायला काय आले नाही. अशी परिस्थिती बेकार आहे आमची. इथं मार्कआउट घेऊन लागलो आम्ही घरात. आम्हाला सरपंचानं नाही आपलं पाया खांदू दिले नाही. ते पैसे खर्च करून गेले, ते हप्ता उचललेला, खाण्यापिण्यात गेले. ज्या टायमाला पहिल्या थोपाला आम्ही गेलेलो, त्याच्यापाशी पहिल्या थोपाला आम्ही गेलेलो. अरे मी हे म्हणलं तुम्ही एवढं काय घाबरतो. आम्हाला असताना एवढी काय काळजी करायची नाही. नावापासून आणि तेच आमचं घर उठवायला सुरू केलं. आता हे घर पण संध्याकाळपर्यंत तुम्ही उठवा असं म्हणून ते सांगून गेले. म्हणलं शासनाच्या गोडाऊन करायचं आहे. तो खूप महाराष्ट्रामध्ये सगळीकडे जमीन पडलेली आहे. फक्त हेच जग कशासाठी, हेच जग कशासाठी. हे लोक कुठे जाणार. आणि जरी शासनाने जरी असं म्हटलं
की आम्ही दुसरीकडे त्यांना जगह देऊ. तो कशाला? तुम्ही दुसरीकडे गोडाऊन बांधा. हे लोक कुठेपर्यंत इकडे तिकडे जाणार आणि 30 वर्ष पासून हे लोक इथे राहत आहे. कशाला हे लोक आपली जगह सोडणार? तुम्ही दुसरीकडे गोडाऊन बांधा. हे लोक कुठेही जाणार नाही. आणि इकडचे आमदार आणि इकडचे कलेक्टर साहेबांना पण मी विनंती करते, आता मी हात जोडतोय, नाही तो मी तीव्र आंदोलन करणार, पण हे लोकांची जागा मी जाऊ देणार नाही. इथे काय, इथे जवळपास 2.5 एकर म्हणजे इथं 20 एकर जागा, म्हणजे 20 एकर जागा शिल्लक असताना बी इथं जाणीवपूर्वक आमच्या गोरगरिबावर हे लोक, सरकार झालं, तालुक्याचे आमदार असेल, तहसीलदार असेल, कलेक्टर असेल, हे आमच्यावर अन्याय करायला 20 एकर जागा आणि नाही, पूर्ण जगात पूर्ण जागा म्हणजे 20 एकर खाली बलगड खाली असताना बी जगाची इथं कमी नाही. इथं गायरान, इथं या डिगोळ गावामध्ये, डिगोळ तांड्यामध्ये 300 एकर गायरान असताना बी इथं आमच्या अन्याय का सक्तीचा, हा आमचा प्रश्न आहे. आम्ही ऊसतोड मजूर आहेत, आम्हाला आमच्या अन्याय का? आम्ही बंजारा समाजाचे म्हणून आमच्या अन्याय का? आम्ही ओबीसीचे म्हणून आमच्या अन्याय का? हे मोठा प्रश्न आहे ना. आमच्या अन्याय का करायलेत हे लोक? आमचा समाज भोळा भाबळा आहे, अडाणी म्हणून आमच्या अन्याय करायलेत का? आमची कोण दखल घेणार नाहीत का? आज आले ना आमच्यासाठी, कोणतरी बोलण्यासाठी करून काय आमच्यासाठी आल्यात ना. आम्ही लढा हा आमचा तीव्र करू. या प्रशासनाचा आम्ही निषेध करतो आणि ह्याच्या पुढे आम्ही सर्वात मोठं आंदोलन करू. जमीन हमारा हक है, एक नारा द्या. जमीन आमच्या हक्काची, जमीन आमच्या हक्काची, प्रशासनाचा निषेध असो, प्रशासनाचा, तहसीलदारचा, आमदाराचा, पालकमंत्रीचा, लाल